एका चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे अपहरणाचा थरार घडतो तसं काल मुंबईमध्ये पवईत घडलं। ऑडिशनच्या नावाखाली राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या 17 मुलांसह 20 जणांना रोहित आर्यनं RA स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याची घटना घडली। ही माहिती समोर येताच संपूर्ण मुंबई हादरली। यानंतर अवघ्या काही वेळामध्ये पोलिसांनी आरोपीला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याचं एन्काउंटर केलं। पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला आणि रोहित आर्यचा एन्काउंटर करत सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली। रोहित आर्यनं ऑडिशनसाठी आलेल्या जवळपास 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। माथे फिरून सरकारकडे चर्चा करण्याची मागणी केली होती आणि तसं न झाल्यास मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। पोलिसांनी अतिशय कौशल्यानं शिताफीनं या माथेफिरूच्या तावडीतून या सर्व मुलांची सुटका केली। तर ओलीस ठेवलेल्यांमध्ये असलेल्या एका 75 वर्षाच्या आजीनं या घटनेचा थरार सांगितलाय। आधी आपण पाहूया तो। शूटिंग होते ना म्हणून गेलेले, रोज यायचे मी तिच्यासोबत गेला होता। हो, 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते। काय घडलं हे मुलगीचं तेच नाही, ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर ह्या मुलांना घेऊन सरांनी, आणि मग बसलो आम्ही आणि मग दंगा झाला। ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या। मी शंका आली, म्हटलं काहीतरी झालंय, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते तर सगळीच रडत होत्या त्यांचे आई वडील मुलांचे। म्हणून मी फोन केला हिला मुलीला, म्हटलं काय झाले, तर ही पण रडायला लागली। म्हटलं नीट सांग, रडू नको, म्हटलं नीट सांग। मग तिने नीट सांगितलं मला, असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवलाय, काय काय सांगितलं तिने। आणि मग आम्ही 2 तास 1 तास बघत होती मी वरून आणि यांना फोन करत होते, मुलांना उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं। ज्या आई मला सांगायच्या ना, विचारायच्या, त्या मुलांना मी दाखवत होते। ते सर आले आणि म्हटले चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचे। मग त्याने एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळी जात होते। मी पण रांगत गेले। ते जायच्या आधी काय झालं, मी हात लावला असा त्या शटर दरवाजाला, चक्कर आली म्हणून, मला उभीच होती ना मी, म्हणून चक्कर आली थोडी, जेवलो नव्हतो आम्ही, तर पडलाच माझ्या डोक्यावर दरवाजा पडला। हो, आणि इथं काकेत लागलं ना, ती मोठी जखम झाली मला। जो ज्यांनी किडनॅप केलं होतं, ज्यांनी अडकवलं होतं तुम्हाला, तो काय तुम्हाला बोलला का काय? नाही, ते समक्ष आमची भेट नाही झाली त्याची। मी काय केलं, कडी लावली आणि आत बसले आणि मग दरवाजा वाजला की उघडायचंच नाही। मग सर म्हणायचे की मी आहे उघडा, मग उघडलं। तुम्ही मुलांना सांभाळलं? हो, सांभाळलं। म्हणजे ते रडत होते ना, त्यांना सांगितलं की शूटिंग चाललंय तुमच्या आईवडिलांचं, काय चाललंय, म्हटलं भिवू नका। मग त्यांना मी पाणी आणून दिलं 2 बाटल्या। तर हा अपहरणाचा थरार नेमका कसा घडला हे आपण आजीबाईंच्या तोंडून ऐकलं। मात्र यानंतर आता काय घडामोडी घडत आहेत, राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। यावरून आपण आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आपण ऐकलं प्रत्यक्षदर्शींकडून की कशा प्रकारे सगळं हे थरार नाट्य घडलं, आणि खरं तर काल एक वेगळी घटना मुंबईकरांनी संपूर्ण भारत देशाने पाहिली। यानंतरच्या काय नेमक्या घडामोडी आज घडत आहेत, काय या संदर्भातले पुढचे तपशील आहेत? अनुपमा, खरं तर काल पवईच्या RA स्टुडिओमध्ये 3 तासांहून अधिक वेळ हे थरार नाट्य सुरू होतं। रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं 17 लहान मुलांना, एका ज्येष्ठ नागरिकाला आणि एका सिव्हिलियनला, असे एकूण जवळपास 19 लोकांना ओलीस ठेवलं। 3 तासाच्या या थरार नाट्यानंतर पोलिसांकडनं संबंधित व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आला आणि एकंदरच त्यानंतर अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत। रोहित आर्यानं त्याच्या व्हिडिओमधून असं सांगितलं होतं की शासनाकडे माझे 2 कोटी रुपये थकीत आहेत, किंवा शिक्षण विभागाच्या अनुषंगाने जी कामं करण्यात आली होती त्यामध्ये त्याचे काही पैसे अडकले आहेत, अशा प्रकारची एक माहिती समोर आली होती। त्यानंतर शिक्षण विभागानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं,
₹9,90,00,000 रक्कम रोहित आर्याला देण्यात आली होती. मात्र तिसऱ्या वेळेला जेव्हा त्यानं या सगळ्या गोष्टींसाठी अप्लाय केलं तेव्हा त्याच्याकडनं काही नियमांचं उल्लंघन झालं अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडनं आणि स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं या प्रकरणात एक भूमिका मांडण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर कोणी मुलांना ओलीस ठेवून काही करत असेल तर त्या व्यक्तीवर झालेली कारवाई योग्य आहे असं काल मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं होतं. एकंदर काल जो घटनाक्रम झाला त्या अनुषंगानं फॉरेन्सिक टीमकडनं सुद्धा आता या प्रकरणाची तपासणी केली जाते. काल कशा पद्धतीनं हा सगळा थरार घडला, रोहित आर्यानं या सगळ्या मुलांना ओलीस ठेवण्यासाठी नेमक्या काय काय गोष्टी केल्या, एकंदर फॉरेन्सिककडनं या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते. दुसऱ्या बाजूला रोहित आर्याच्या कुटुंबियांकडनं सुद्धा काही प्रतिक्रिया येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. त्यांनी सुद्धा जी माहिती होती त्यांच्या काळात जे काही प्रकार घडला, रोहित आर्याने त्यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या गोष्टी आता एक एक करून टप्प्याटप्प्याने उलगडत आहेत. त्यामुळे जर आपण पाहायला गेलं तर रोहित आर्याने केलेले दावे, त्यानंतर शिक्षण विभागाने दिलेलं स्पष्टीकरण आणि एकंदर काल मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार, त्यात अशी देखील एक माहिती समोर आली होती की रोहित आर्या हा मानसिक रुग्ण देखील आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घेता पोलिसांकडनं तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे. मुख्यत्वे मुख्य कारण नेमकं काय होतं, कुठल्या कारणासाठी प्रत्यक्षामध्ये हे सगळं अपहरण करण्यात आलं, कारण जरी सुरुवातीला शिक्षण विभागातलं काम आणि त्यासाठीचे पैसे हे दिलं सांगितलं जात असलं तरी यामागे वेगळा काही हेतू होता का आणि या माध्यमातून नेमकं त्याला काय साध्य करायचं होतं, या सगळ्या गोष्टींचा तपास आता मुंबई पोलिसांकडनं केला जातोय. आणि यासाठीच फॉरेन्सिकची टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाली आहे. RA स्टुडिओकडनं सुद्धा एक त्यांच्याकडनं स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले काल नेमका प्रकार काय घडला. त्यामुळे एकंदर मुंबई पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचा फॉरेन्सिक टीमकडनं आणि पोलिसांकडनं तपास सुरू आहे. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण या संदर्भातली माहिती घेऊया आणि चर्चा करूया. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी.